कामठी मौदा विधानसभा क्षेत्र आमदार टेकचंद सावरकर जी को हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज की पूरी टीम की ओर से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। ग्रामपंचायत चिकना, ग्रामपंचायत हुळकेश्वर, ग्रामपंचायत कळमना, ग्रामपंचायत उमरगाव, ग्रामपंचायत सालाई, ग्रामपंचायत रुई या सर्व सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायतचे सर्वच सदस्यांनी माननीय आमदार साहेबांचं अभिष्ट चिंतन सोहळ्याला भेट दिलेली आहे। तथा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण माननीय आमदार साहेबांचं इथे पुष्पगुच्छ देऊन केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। शुभेच्छा द्याव्यात मी आपलं मनापासून तथा श्रवण फाउंडेशन तथा सावरकर परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून आभारी आहे। आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका। तथा सर्वांनी महिला मंडळ भगिनींनी आपल्या पंचायत बादुआ भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार माननीय श्री टेकचंद सावरकरजी यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज त्यांचे वडील श्रावणजी नाही आहेत, पण ते अदृश्य स्वरूपाने टेकचंदजीला आशीर्वाद देत असतीलच। आई कमलाबाई या ठिकाणी आहेत, त्यांनाही खूप मोठा स्वाभिमान आणि गर्व आहे की टेकचंदजींनी त्यांच्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये आणि पर्यायी राजकीय कार्यामध्ये सुद्धा मोठी उंची गाठली। आपल्या आईला याचा फार मोठा गर्व असतो, ते आपल्या मुलाला ती मोठी होताना पाहतात। आज त्या कमलाबाई या ठिकाणी आहेत, त्यांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे। आमच्या निशाताई ज्यांनी टेकचंदजी सोबत त्यांच्या आयुष्यामध्ये खंबीरपणे उभं राहून त्यांच्या संपूर्ण उंचीमध्ये मोठा सहयोग दिला आहे। निशाताई या खंबीरपणे टेकचंदजीच्या मागे सर्वच परिस्थितीमध्ये उभे आहे। जेव्हा टेकचंदजींनी सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा मोठा भार त्या कमी करतात। चिंटू आणि सर्व परिवार सोबत आहे। आज एक मोठी घटना त्यांच्या परिवारात घडली। श्रावणजी तर गेलेच, श्याम आपल्या सोबत नाहीये। श्याम असा होता की टेकचंदजी आणि श्याम दोघ जण अशी जोडी होती की एखाद्या समाजामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये अशी जोडी कमी पाहायला मिळते। पण तो कमी वेळात निघून गेला, पण टेकचंदजींनी श्यामचाही परिवार सांभाळला, आपलाही परिवार सांभाळला। पार्टीचं राजकारण केलं। मी थोडा उशिरा पक्षामध्ये आलो, मी 96 मध्ये पक्षामध्ये आलो, सॉरी 95 मध्ये आलो। आणि 95 पासून मी त्यांच्या जोडीला, कधी ते जिल्हा परिषदमध्ये, कधी ते पंचायत समितीमध्ये, कधी मी जिल्हा परिषदमध्ये 10 वर्ष सोबत जिल्हा परिषदमध्ये आम्ही होतो। पण मला लवकर संधी मिळाली आमदार होण्याची।
पण एक मी नेहमीच सांगतो, आपल्या नशिबात एखादी गोष्ट लिहिली असेल ती लेट होऊ शकते, कोणी रोखू शकत नाही. जीवनामध्ये कुणाला लेट करता येतं, रोखता येत नाही नशिबात लिहिलं असेल तर. टेकचंदजीलाही आमदार होण्याची मोठी संधी मिळाली. तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते नेते टेकचंदजी माझ्या मागे पहिलंही ना आताही, पण हा प्रेम तुमचा असू द्या. मला पैशाची चिंता नाही, कारण आपला केबल पुरा तिकडून कोराडीतून आलेला आहे. पैसे लागले तर त्याला द्यावाच लागत, नाही दिला तर त्याची डावावर आहे. तुम्हाला सांगा, सावरकर हा दूध आणि साखरेचा आमचा संबंध आहे. आजचा नाही आहे, अनेक वर्षाचा. आणि मलाही कधी कधी गुस्सा येते, पण मी पुरे दाबून देतो. त्याही गुस्सा येतो, कधी कधी मी चिडतो. साधा नाही जे पाहायची होणे कुछ होता. कधी कधी परिस्थिती नाही राही तरी होणे कुछ होता. साहेब मी सांभाळून घेते, आपला जायगा आणि आपला आहे म्हणून ते जेव्हा जेव्हा म्हटलं तेव्हा तेव्हा आम्ही हजरगुर्जी होतो. साहेबाला म्हटलं, आले ना साहेब, कुठे होते? प्रधानमंत्र्यांसोबत होते, मोदी साहेबांसोबत सकाळी जळगावला. पण त्याला माहित होतं का वाढदिवस सावरकर साहेबांचा आहे, गेल्याच पाहिजे. ते आले, मला आशीर्वाद दिला. मी निश्चितपणानं त्याच्या आशीर्वादाच्या सोना करीन. माती जरी माझ्या हाती तुम्ही सर्वांनी दिली तरी त्याच्या सोना करण्याची ताकद मी ठेवतो. ईश्वराचा खूप आशीर्वाद आहे, खूपच आशीर्वाद आहे. पाहिलं तुम्ही, सकाळपासून पाऊस होता. मी आलो तेव्हा पाऊस आला, 5 मिनिटानं अजून पर्याय गेला. आता येत होता, पण त्याला माहित होतं बावनकुळे साहेब येऊन राहिले, पुन्हा गेला. हा भगवंताचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद आहे. आता मलाही वाटतं का एक वेळ अजून भेटली तर बरं होईल. माझा वाढदिवस आहे, साहेबांनीच बोलायला लावलं. मी सर्वांच्या समोर एक वेळ अजून. माणूस सर्वात स्वार्थी, मी स्वार्थी. माझा स्वार्थ मी साहेबांना सांगून दिला. 2च वर्ष राहिले, भेटले मला. 3 वर्षाचं ते महाभकास आघाडीलाच गेले. 5 पैशाचा काम नाही आणि 1 रुपयाची विकास नाही. पण आज असो, हा मजाकीचा विषय आहे. पार्टीनं दिला तर आपण पार्टीचा निश्चित मान करू. पार्टीनं म्हटलं का नाही सावरकर तुला इकडे साईडला उभा राहावं लागतं, आपण साईडला उभे राहू, हा आपला शब्द आहे. कारण एक चूक माझ्या जीवनात झाली होती आणि ती अशी पदरात घेतली बावनकुळे साहेबांना, गडकरी साहेबांना, देवेंद्रजीनं, का तो क्षण आठवल्यावर असा वाटते का जीवनात आपण केवढी मोठी चूक केली होती. आणि एवढी मोठी चूक झाल्यावर माझ्या घरी अध्यक्षपद दिला. काही लोक म्हणायचे गद्दाराला अध्यक्षपद दिलं का, त्याच्याही बरोबर होता. पण ते गद्दारी नव्हती. माझ्या जीवनातला भावना ज्या होत्या की बाबा मी माझ्या जीवनभर पार्टीला कधीच मागितलं. साहेबांचं जसा कोणाला काही मला जिल्हा परिषदची तिकीट पाहिजे, मला आमदारकीची तिकीट पाहिजे, असा पार्टीकडे आजपर्यंत अध्यक्षपद पाहिजे असा कधीच म्हटलं नाही. तसाच मी पण माझ्या जीवनात हे पाहिजे ते पाहिजे, काहीच पाहिजे नाही. आज जो आहो पक्षाच्या भरोशावर आहो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला आपला सर्वांचा प्रेम मिळाला, बावनकुळे साहेबाचा आशीर्वाद मिळाला, गडकरी साहेबाच्या, देवेंद्रजीचा आशीर्वाद मिळाला. मी या आशीर्वादाचा सोना करीन आणि बावनकुळे साहेबांना कधी खाली मान टाकण्याची गरज टेकचंद सावरकर येऊ देणार नाही, आपला शब्द आहे. मला आज हा प्रेम दिला, माझ्या आयुष्यामध्ये आपण आशीर्वाद दिला, लहान असो किंवा मोठा असो. आशीर्वाद हा ऊर्जारूपी असते आणि या ऊर्जारूपी आशीर्वादाने मी निश्चितपणे प्रेरणा घेईन आणि जे जे काम पक्ष देईल ते इमानदारीनं करीन
आणि तुमच्याही कधी अपमान होणार नाही असा कोणताही कृत्य मी करणार नाही. पुन्हा एकदा आपण सर्व माझ्या या आशीर्वादासाठी आले, आजच्या या वाढदिवसासाठी आले. सर्वांचे खूप खूप चरणी तुमच्या चरणावर प्रार्थना करतो आणि आपला आशीर्वाद असाच ठेवा अशी मी ईश्वराच्याही चरणी प्रार्थना करतो. आणि माझे जास्त बोललो, 2 शब्द मी मागे घेतो. काही चुकला बोलला, मोठ्या माणसाच्या कामाचे आहे माफ करणं. पण सर्वांनी स्वादिष्ट गावठी जेवणाचा स्वाद घेतल्याशिवाय जाऊ. कारण आपण नागपूरमध्ये असलो तरी नागपूर ग्रामीण मध्ये हा कार्यक्रम आहे, म्हणून ग्रामीणचा आस्वाद घ्या. काही राजकारणात 4 वर्षात चुकलो असं, 4.5 वर्षात. कधी कधी हा तोंड आहे, जीभ आहे, तिला हाड नाही आहे. चुकीनं कोणाची चूक झाली असेल माझी, मी आज सर्वांचे हात जोडून पायावर पडून माफी मागतो. तुमचा गुस्सा काही आला पण असेल, वजन असेल, थुकून द्या. आणि एका वाढदिवसाच्या कोणता बॉय म्हणतात, बर्थडे बॉयले माफ करा. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, भारत माता की भारतीय जनता पार्टीचा ग्रामपंचायत चिकना, ग्रामपंचायत हुळकेश्वर, ग्रामपंचायत कळमना, ग्रामपंचायत उमरगाव, ग्रामपंचायत सालाई, ग्रामपंचायत रुई या सर्व सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायतचे सर्वच सदस्यांनी माननीय आमदार साहेबांचं अभिष्ट चिंतन सोहळ्याला भेट दिलेली आहे. तथा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण माननीय आमदार साहेबांचं इथे पुष्पगुच्छ देऊन